हाय फ्रेंड्स, स्वागत आहे सुग्रणीन अनिताज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की। अतिशय पौष्टिक असते, खूप कमी साहित्य लागते आणि खूप पटकन होते। चला तर मग बघूया आपण याची कृती। ह्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गूळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 2 चम्मच तूप। पॅनमध्ये आता आपण शेंगदाणे भाजायला घेऊयात। हे शेंगदाणे आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आपले शेंगदाणे आता छान लालसर झालेले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। हे शेंगदाणे आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत। पॅन छान गरम झालेला आहे, त्यामध्ये मी आता 1 चम्मच तूप घालणार आहे। यामुळे आपली चिक्की खूप ट्रान्सपरंट होते। यामध्ये आता मी 1 वाटी गूळ घालणार आहे। हा गूळ मी किसून घेतलेला आहे। हा गूळ आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचा आहे, नाहीतर तो पॅनला चिकटेल। गूळ पातळ होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे। तोपर्यंत आपण पोळपाटाला तूप लावून घेऊया। ह्यामुळे आपली चिक्की पटकन निघेल। आपला गूळ आता छान पातळ झालेला आहे। ह्या गुळाचा गोळीबंद पाक होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे। आपला पाक गोळीबंद झाला की नाही हे आपण बाउल मधल्या पाण्यात टाकून चेक करूया। जर याचा कट असा आवाज आला तर आपला पाक तयार आहे। छान तुटतोय आपला पाक, म्हणजे आपला पाक तयार आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूयात। शेंगदाण्याचा कूट आणि पाक छान मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका।